हिमायतनगर शहराची कायमस्वरूपी तहान भागवण्यासाठी 19,19,19,00,000 रुपयांच्या मंजूर झालेल्या नळ योजनेचे काम गेल्या 6 वर्षापासून अपूर्ण आहे। त्यामुळे शहरातील 30,000 लोकसंख्येला दिवाळीपासूनच पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे। याबाबत अनेकदा निवेदन देऊनही ठेकेदार काम पूर्ण करण्यास टाळाटाळ करत असून आता भीषण पाणी टंचाईचा सामना शहरवासियांना करावा लागत आहे। तात्काळ ही योजना सुरू करून नागरिकांची तहान भागवावी या मागणीसाठी शहरातील नागरिकांनी नगरपंचायत कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे। हिमायतनगर नगरपंचायत कार्यालयाअंतर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती पाणी पुरवठा योजनेचे काम दिनांक 2/7/2019 पासून सुरू झाले। शहराच्या कायमस्वरूपी पाणी पुरवठा कामासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि नगरपंचायत हिमायतनगर असा तिघांचा मिळून 19,19,00,000 रुपये इतका निधी उपलब्ध झाला होता। नळ योजनेचे काम गुत्तेदाराने 24 महिन्याच्या आत पूर्ण करण्याच्या शर्तीवर करारनामा केला। जवळपास 6 वर्षाचा काळ संपत आला असून पाणी पुरवठा योजनेचे काम आजपर्यंत 100% पूर्ण झाले नाही। परिणामी हिमायतनगर शहरातील जनतेचे पिण्याच्या व इतर वापराच्या पाण्याची दुर्दशा कायम आहे। याला जबाबदार कोण असा प्रश्न शहरवासियांनी उपस्थित केला असून सदरचे काम करणाऱ्या ठेकेदार MeMT फंड यांनी वेळेत पूर्ण केले नाही म्हणून दंड का आकारण्यात येऊ नये असा सवालही उपोषणकर्त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे। आज आम्ही नगरपंचायत कार्यालय हिमायतनगर येथे हिमायतनगर शहरातील सर्वात मोठा आणि ज्वलंत पाणी प्रश्न जो आहे पाणी पुरवठ्याचा, हिमायतनगर शहराला पाणी पुरवठ्यासाठी ही जी योजना 2019 मध्ये मंजूर झाली किंवा काम सुरू झालं 2019 ला, आज 6 वर्ष झाले तरीही पाण्याचा थेंब हिमायतनगर शहरामध्ये आलेला नाही। या योजनेची एकूण रक्कम 19,59,00,000 रुपये, यापैकी संबंधित गुत्तेदाराला 16 कोटीच्या जवळ ही रक्कम पोहोचलेली आहे। तरी सुद्धा त्या गुत्तेदाराने हे काम आणखीन पूर्णत्वास नेलेलं नाही। त्या गुत्तेदाराच्या करारामध्ये किंवा गुत्त घेत असताना करार 24 महिन्याचा होता। ठीक आहे, कोरोना 1-2 वर्ष मध्ये गेला असेल, परंतु यानंतर हे काम पाहिजे त्या वेगाने होत नाही किंवा पुढेही भविष्यामध्ये हिमायतनगर शहराला पाणी पुरवठाचे पाणी येते का नाही असं सर्वसामान्य नागरिकांमध्ये अविश्वसनीयता आहे। त्यांच्यात विश्वास नाही की त्यांना खरंच पाणी येते का नाही येते असा ते विचार शहरामध्ये सर्वसामान्य नागरिक करत आहेत। आणि सध्या येणाऱ्या आता उन्हाळ्यामध्ये मार्चचा महिना असेल, फेब्रुवारी मार्च असेल, एप्रिल असेल, मे मध्ये असेल, या पुढच्या महिन्यामध्ये फार गंभीर प्रश्न आहे। कारण सर्व जे बोरे होते ते बोर आता आज त्या बोरचे पाणी संपुष्टात आलेले आहे, हाप मारत आहेत बोर ते। म्हणून आम्ही हिमायतनगर शहरातील सर्वसामान्य नागरिक आम्ही हा जे उपोषण आहे कोणत्या पार्टीचं नाही, कोणत्या पक्षाचं नाही, हे सर्वसामान्य नागरिक म्हणून आज आम्ही नगरपंचायत समोर हे उपोषणासाठी खास करून बसलो। यामध्ये आमचे सहकारी बाबूराव बापू शिंदेजी, कॉम्रेड दिगंबर काळेजी, माझे वरिष्ठ मी गुरु म्हणू मोहम्मद जफर खान साहब आणि बाकीचे माझे गुरु मोजमिल भाई, खास करून हे जे वरिष्ठ मंडळी आहेत यांनी आम्हाला वारंवार पाण्यासंबंधी प्रोत्साहित केलं। आणि मागे मी गेल्या वर्षी सुद्धा 9 महिन्याखाली आमरण उपोषणाचा इशारा दिला होता। त्यावेळेस एक डोळ्याचं म्हणजे लढणाऱ्याचे डोळे पुसल्यासारखे 1-2-3 दिवस पाणी आणून काही विहिरीमध्ये सोडलं आणि नंतर ते पाणी बंद करून टाकलं। परत आणखीनही हा उन्हाळा आला तरीही कुठल्याही प्रकारचं यावर प्रशासकीय अधिकारी जे खास करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण MGBचे अधिकारी आहेत यांना आमची आणखीन अशी विनंती आहे की संबंधित गुत्तेदारांना त्यांनी त्यांच्यावर नियंत्रण ठेवावं आणि लवकरात लवकर हे काम पूर्णत्वास न्यावं। यासाठी आम्ही सर्वप्रथम नगरपंचायतला निवेदन दिलं, कलेक्टर ऑफिसलाही दिलं, नगरविकास मंत्री, पाणी पुरवठा मंत्री यांनाही सुद्धा निवेदन दिलं आणि जिल्हाधिकारी साहेबांना तर समक्ष जाऊन त्या ठिकाणी भेटून आम्ही निवेदन दिलं। जिल्हाधिकारी साहेबांनी यामध्ये विशेष करून हिमायतनगर शहराच्या पाणी पुरवठ्यामध्ये लक्ष घालावं म्हणून आम्ही आता कंटाळून या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलो। आमची ही जी मागणी आहे ही मागणी हिमायतनगर शहरामध्ये नळाला पाणी पूर्ण आल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। आणि हा जो आमचा पाण्याचा लढा आहे, जरी आणखीन काही टायमिंग आमच्याकडून जर त्यांनी मागितलं असेल तरी टायमिंग दिला, याच्यानंतर जर ते पाणी नाही आलं तर आम्ही नंतर परत बसू, पण हिमायतनगर शहराला हक्काचं पाणी आम्ही घेतल्याशिवाय शांत बसणार नाही। म्हणून आम्ही आज आमरण उपोषणाला या ठिकाणी बसलेलो आहोत।
या संदर्भामध्ये पाणी हे म्हणजे जीवन आहे. पाण्याशिवाय कोणाचंही जीवन हे समृद्ध नाही. आता हे उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आणि हिमायतनगरसाठी 2019ला जी योजना मंजूर झाली, या योजनेचं पाणी हिमायतनगरला मिळावं यासाठी आपण 1 वर्षापासून याच्यामध्ये आंदोलन उपोषण करत असतो. यांनी पत्र काढतात आणि त्याच्यामध्ये थातूरमथूर असे चुकीचे उत्तर देतात की आमचं नळ झालं, 10% काम झालं, परंतु आजपर्यंत ते पाणी आपल्याला मिळालं नाही. तर नगरपंचायतच्या जुन्या जे आपल्या ग्रामपंचायतीच्या नळ योजना होत्या ते प्रत्येक घरी त्यांनी कोटेशन दिलेलं आहे. पण त्यांनी आता नव्यानं कोटेशन द्यायचं त्याच्यात ठरवलं आणि त्याचे सुद्धा 2,000 रुपये घ्यायचं ठरवलं. तर असं जर आपण याचा हिशोब लावला तर 15 ते 16 कोटी रुपये हे नव्याने त्याच्यात वसूल करायला लागले आणि पाणी पुरवठ्याचे 19 कोटी. असं जर बघितलं तर 30-35 कोटीची योजना ही इथं कारणीभूत व्हायला लागली. आमचं मत आहे की शासनाने जी योजना दिलेली आहे 19 कोटीची, ती ताबडतोब आता हर घर नळ स्वच्छ पाणी आणि स्वच्छ पाणी हे दिलं पाहिजे. जोपर्यंत हे पाणी आम्हाला देणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. 2019 पासून 19 कोटीची नळ योजना 2 वर्षात व्हायला पाहिजे होती, ते आज तारखेपर्यंत योजना झालेली नाही. म्हणून आम्हाला नाईलाजास्तव आम्हाला आमरण उपोषण करण्याची पाळी आलेली आहे. याच्या आधी काही दिवसापूर्वी ग्रामपंचायत अस्तित्वात असताना शासनाकडून एक योजना मंजूर झाली होती कोट्यावधी रुपयाची. त्या काळात सुद्धा काही लोकांनी हे करून संगमत करून समजा की भ्रष्टाचार करून ती योजना बुडाली. विहीर खणले, हे खणले, ते खणले गावामध्ये, अशी चर्चा होती. ती विहीर कोठे गेली, योजना कोठे गेली, पैसा कोठे गेली आणि ते काय झाला पैशाचा ते आजपर्यंत ते सर्व गुजरस्त्याचं आहे. ते विसरले तर एक नवीन योजना आली तर हे बी अपुरीच राहिली. 8 वर्षापासून हे चालू आहे. पाणी यायला म्हणून लोक परेशान आहेत. हिमायतनगर सारखे हवाई पाईप जगात कुठं नाही. सर्व पाईपलाईन जमिनीच्या खाली राहते. हिमायतनगरची आकाशावर पाईपलाईन चालू आहे. आणि दुसरं इथं नळ योजना मंजूर झाली म्हणून कलेक्टर साहेबाकडून ते टँकर आणि बोर मारायची हे परवानगी नसते कायद्याप्रमाणे. ते बी त्याच्यासाठी बी शहर वंचित आहे. म्हणून आमची मागणी आहे आणि आमच्या पाठीची सर्व गावचे 90-95% लोक, जाणकार लोक, बुद्धिजीवी लोक आमच्या संघ आहेत. आम्हा सर्व मिळून गावाच्या सहकार्याने आम्ही लढा द्यालो आणि हे यशस्वी होईल अशी आम्हाला खात्री आहे. कारण आमची रास्त मागणी आहे. आणि माझं नाव बाबाराव संभाजी शिंदे, राहणार हिमायतनगर. तर इथं पाण्याची समस्या अशी झालेली आहे की नळ कोटी या 19 कोटीची योजना आणून तरी आम्हाला पाणी अद्याप पियाला मिळत नाही. म्हणून आता महिला मंडळ प्रत्येक बोरवर गेलं तरी कुठेही पाण्याचं भांडं भरायला तयारी नाही. म्हणून आता ही नळ योजना केव्हा येईल काय नाही याची वाट पाहिली. आम्ही पियाला पाणी मिळत नाही. आम्ही काय करणार याच्या पुढे? हे सर्व कार्यकर्त्यांनी आम्हाला हे पाण्याची मदत करावं आणि साहेबांनी आम्हाला हे पाणी आमच्यापासून पोहोचावं आमची हीच विनंती आहे. म्हणून आम्ही या उपोषणाला दिनांक 25/25/2025 आम्ही उपोषणाला बसलो आहे. आम्हाला पाणी मिळेपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. हे मेहरबानी साहेबांनी आम्हाला की पाणी दिल्याशिवाय आम्हाला कुठेही आम्हाला उपाय नाही. म्हणून साहेबांनी आम्हाला पाणी देऊन उपलब्ध करावे म्हणून ही विनंती आहे साहेबांना.